सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात सांगलावरून. आणि आजचा जो पल्ला असणार आहे आपला तो असणार आहे सांगला टू कल्पा. आता ह्याच्या आधीचा पार्ट जर तुम्ही पाहिला असाल तर तुम्हाला समजून येईल की आपण जो प्रवास केलेला तो कसा केलेला. स्पिलो टू सांगला असा आपण प्रवास केला आणि आजचा जो प्रवास असणार आहे तो सांगला टू कल्पा असा असणार आहे. आता आपण जात आहोत कल्पाला आपण सुसाईड पॉईंट करणार आहोत. आजचा जो दौरा असणार आहे ना तो इतका जास्त नसणार आहे. हार्डली 60 किलोमीटरचा पॅच आहे, 2 तासाची रनिंग आहे. आणि बाजूला ना हजारो फूट खोल दरी आहे भाई. तुम्हाला हे व्हॅलीवाले रस्ते आहेत ना खूप लागणार. कधी पण आहे ना एक प्रो टिप देतो तुम्हाला, इथून जात असाल ना, हा बघा इथे व्ह्यू पॉईंट सुद्धा एक केलेला आहे व्हॅली बघण्यासाठी. अशा रस्त्यांवरनं जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करणार ना तेव्हा नजर नेहमी रस्त्यावर ठेवायची. कारण आपण ज्या डायरेक्शनला बघतो ना त्या डायरेक्शनला आपली बाईक फॉलो होते. त्यामुळे जास्त व्हॅलीकडे बघू नका. जास्त व्हॅलीकडे बघितलात की तुमची बाईक पण त्याच डायरेक्शनला जाणार. समोर लक्ष ठेवा, लेफ्टला नका ठेवू. आणि लेफ्टला बघितलं ना तर लगेच अशी धडकी भरते आणि आपलं हँडल पण त्या साईडला वळलं जातं ऑटोमॅटिक. स्पिती व्हॅलीचे जे रस्ते आहेत ना ते खूपच डेंजरस आहेत. जितके इझी वाटतात तितके इझी नाही आहेत, बिगिनर रायडरसाठी तरी स्पेशली. आता जे प्रो रायडर्स आहेत ते बरोबर गाडी काढतात इथून. अरे यार, पावसाने ते घोळ घातलाय. कॅमेरा रिमूव्ह करावा लागेल आय थिंक. बापरे, जोरातच आला. कॅमेरा काढूया पहिला. पावसाने आता या ठिकाणी जोर धरलाय आणि बघा पूर्णपणे ढगाळ वातावरण झालंय. हे बघा, गाडी इथे साईडला लावली थोडी आणि इथे एक शेड होती, त्या शेडमध्ये आता थांबलोय. जास्त डिस्टन्स नाही, पण असाच पाऊस पडत राहिला ना तर खूप प्रॉब्लेम होऊन जाईल. आणि आमचे जे सगळे रेन लाईनर होते ते आम्ही बॅकअप व्हॅन सोबत पाठवून दिले. काय माहिती काय आम्हाला डोकं सुचलं. आणि आता इथे असे उभे आहेत आम्ही सगळे रायडर्स. भलताच ॲडव्हेंचर होतं. रेन लायनर कॅरी करून सुद्धा आम्ही घातलं नाही. बोलतात ना माउंटन्स परीक्षा घेतो ती मग अशा प्रकारे घेतो. पण भाई जे वातावरण झालंय ना ते सिरियसली वर्थ इट आहे. हे बघा. चलो गाईज, बॅक टू ऑनलाईन. आता क्लिअर झालेलं आहे वेदर आणि पुढे व्ह्यू बघा काय सुंदर आहे. खाली मस्तपैकी एक पूल आहे. पाऊस गेला त्याच्यामुळे पुन्हा आता कॅमेरा मी लावलाय. पाठी तर मजबूत पाऊस आलेला, लिटरली आम्हाला भिजवून टाकलेलं. पण आता बघा पूर्ण ढग क्लिअर झालेत. आता इथे तरी क्लिअर आहेत, पुढचं काय सांगू शकत नाही. आय होप की येणार नाही पाऊस, नाही तर परत मला कॅमेरा सेटअप काढावा लागेल. माझ्याकडे DJI माईक तर आहे, बट त्याचा सेटअप अजून मला समजला नाही नक्की कसा करायचा. पण आता पावसाळ्यात ज्या राईड होतील ना त्याच्यात नक्कीच मी हा वायर माईक काढून तो आपला DJI माईक मिनी अटॅच करेन याला आणि मोटो ब्लॉग करेन. ही ऑफ रोडिंग आहे ना मला अशी वर्थ वाटते यार, कारण हे व्ह्यूज बघा ना यार, किती सुंदर व्ह्यूज आहेत यार. अशी ऑफ रोडिंग असेल आणि बाजूला असा व्ह्यू असेल तर भाई ही ऑफ रोडिंग पण चालून जाईल. खूप सुंदर आहे यार. हे बघा ना, लँडस्लाईड झालेली आहे, पूर्ण दगड वगैरे कोसळली आहे या साईडला. पण बाजूला लेफ्ट साईडला व्ह्यू बघा किती सुंदर व्ह्यू आहे. लेफ्ट साईडला तर पूर्ण खोल पाणी आहे आणि हे पाणी एकदम आहे ना बर्फासारखं चिल्ड आहे. असं अंडर एस्टिमेट करू नका या पाण्याला. ॲक्च्युली इथून ड्रोन शॉट खूप मस्त आले असते, पण हा एरिया थोडा आर्मीच्या अंडर वाटतोय मला, म्हणून मी इथे काही करणार नाही अशा ॲक्टिव्हिटीज जेणेकरून आपल्या सिक्युरिटीला काही धोका पोहोचेल किंवा नियमांचं काही उल्लंघन होईल. टापरी इथून 10 किलोमीटर आहे आणि करचम इथून 1 किलोमीटर दाखवतोय मला. चलो गिअर अप. करचम डॅम. आता आपण आहोत करचमला आणि राईट साईडला बघताय तुम्ही हा डॅम भला मोठा. इकडची नावं आहेत ना भारी आहेत यार. सांगला, करचम, टापरी, चिटकुल, नाको, काझा, टाबो, भारी म्हणजे अशी युनिक नावं आहेत ना. हा बघा करचम डॅम कसला भारी वाटतोय. केवढं पाणी आहे बघा. ओ हो केवढं पाणी आहे. सुपर. चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने लिए. पाऊस आहे ना असं पाणी शिंपडतोय असं तोंडावर, फक्त बाकी काय नाही करतोय, असा शिंपडतोय. चटाचट फटके बसतायत असे. कल्पा लेफ्टला आहे, पू 56 आहे, राईटला पू, नाको आणि टाबो आहे आणि रेकॉंग पिओ, पांगी आणि कल्पा लेफ्टला आहे. कल्पा इथून 17 किलोमीटर दाखवतं. सर्व रायडर्सना आपण पाठवूया जेणेकरून कोण चुकणार नाही. आता तो व्ह्यू पॉईंट मला इथून 16 किलोमीटर दाखवतोय कल्पाचा सुसाईड पॉईंट. हा काय क्लायमॅट झालाय. वर बघा पूर्ण धुकं झालंय, पूर्ण ढग आलेत आणि थंड एकदम थंडगार असं क्लायमॅट झालंय. मदर नेचर इज ग्रेट, गॉड इज ग्रेट. देवाचे खूप खूप आभार. इतकं सुंदर आयुष्य दिलंस, की सुंदर माणसं दिलीस. खरंच यार देवा तुझे खूप खूप आभार. एवढा चांगला प्रवास दिलास, एवढी चांगली ओळख दिलीस. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई.
कस पांग फेडू कस होत राई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला, माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू, माऊली जगाची, विठू माऊली तू, माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. आहा हा, काय हा प्रवास, काय ही झाडी, काय हे डोंगर, एकदम ओके मध्ये. तनुजा पडली, परत पडली. तिला ना जरा समजावं लागेल आपल्याला. तनुजा लागलं नाही ना? टर्निंगला आहे ना, टर्निंगला रेस सोडू नकोस. हां 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 ओके ओके. थ्रॉटल सोडलास ना मग बॅलन्स जाणार तुझा. ठीक आहे. आणि थोडं ना डिस्टन्स ठेव एकमेकांमध्ये. हाताला लागला तुझ्या? नाही ना? नाही ना? ओके ना? हां ओके ठीक आहे. काय इश्यू नाही, काय इश्यू नाही. साईडला घे, साईडला घे, साईडला घे. गिअर उतरव, गिअर उतरव. हे बघा, असे लेफ्ट आले ना शार्प की थोडी ती बाचकते. हां हां, आरामात जाऊ दे त्याला पुढे. मार आता. हां मार फुल. हां हां, काय नाही, पडल्यावरच शिकणार, काय टेन्शन नाही. ओ भाई साहब, व्यू बघा. बर्फीले पहाड, बर्फाच्छादित पहाड, बर्फाच्छादित डोंगर. अरे यार, थांब थांब थांब, परत पडली. अरे मग थांब थांब, तू कशाला उतरते? थांब 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 थांब. मग मी पण उतरू शकत नाही, मी पण स्लोपवर आहे. आरामात आरामात आरामात. लेफ्ट लेफ्टला थोडं ढकल नसरे, थोडा आहे ना स्टँड तिथं हे कर, पुश कर, पुश कर थोडा, पुश कर, पुश कर, पुश कर. थांब थांब, नाही तर मलाच उतरावं लागेल. पण मला एक मिनटं, एक मिनटं. जाऊ दे, काढ स्टँड. हां जाऊ दे. पाय घट्ट लावा. तिचे पाय टिपटं होत आहेत का म्हणून प्रॉब्लेम होता तो. टर्निंगला तिला पटकन समजत नाही. काल तनुजा, जमेल जमेल. आरामात आरामात, गिअरवरती गाडी उतरव. हां आरामात. हां ब्रेकवर कंट्रोल कर. हां हां लेफ्टला घे. हां सावकाश सावकाश सावकाश. हां जाऊ दे जाऊ दे, सरळ. हां सावकाश 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 सावकाश. हां मस्त, वेल डन, गुड जॉब गुड जॉब. हां मार मार. लेफ्टला घे, घे लेफ्टला, घे लेफ्टला. आरामात आरामात, सावकाश सावकाश. उतरव उतरव उतर. हां उतर ना, तू उतरशील ना, मी कसं जाऊ? थांब तनुजा, थांब, आलो आलो. गाडी पकड, तिची गाडी पकड. थांब. गाडी आहे ना, इथेच लाव, इथेच लाव. स्युसाईड पॉईंटला पोहोचलो आहे. ॲक्च्युली बघायला गेलं ना तर असं काही नाही आहे इकडे. फक्त एक व्हॅली आहे, अशी पूर्ण खोल दरी आहे. तिथून तुम्ही हा पॉईंट बघू शकता. आणि डायरेक्ट डीप आहे, अशी एकदम खोल आहे, एकदम खोल. बाकी असं काही नाही आहे, फक्त व्ह्यू पॉईंट आहे बस.